तिवसा तालुक्यातील शिवणगाव आणि फतेपूर या गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे सौम्य व मध्यम स्वरूपाचे धक्के जाणवत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेत अमरावती लोकसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन गावाची पाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला। भूकंप सदृश्य धक्क्यांमुळे गावकऱ्यांमध्ये असलेल्या चिंतेची खासदार वानखडे यांनी आत्मीयतेने विचारपूस केली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी घटनास्थळावरूनच अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली। प्रशासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची हयगय न करता तातडीने उपाययोजना कराव्यात आणि गावकऱ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाला सज्ज राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। यावेळी माहिती देताना खासदार बळवंत वानखडे म्हणाले की या भूगर्भीय हालचालींचे नेमके कारण शोधण्यासाठी येत्या काही दिवसात भूगर्भ वैज्ञानिकांचे विशेष पथक गावाला भेट देणार आहे। तज्ञांच्या पाहणीनंतर आणि अहवालानुसार पुढील योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले। या पाहणी दौऱ्यात तिवसाचे तहसीलदार मयूर खडसे, माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे, सरपंच धर्मराज खडसे, पंकज देशमुख, प्रशांत कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे तालुका प्रशासनाचे अधिकारी तसेच स्थानिक नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या काही वर्षापासून शिवणगाव असेल, फतेपूर असेल, तिवसा तालुक्यातील या गावांना सतत भूकंपाचे धक्के लागत आहेत। काल रात्री तर खूप मोठा धक्का हा लागलेला होता। संपूर्ण गाव जागी त्यामुळे झालं होतं। ही भविष्यातली कदाचित एक वेगळी घटना घडू शकते म्हणून सातत्यानं जे काही प्रशासन आहे, प्रशासन तर तत्पर आहेच। आताच कलेक्टर महोदयांसोबत त्या विषयावर चर्चा झाली। जी काही टीम आहे, तज्ञ टीम बोलावून आणि इतर मापन केंद्र असेल किंवा इतर काही उपाययोजना असतील त्या करण्याच्या संदर्भात सूचना दिल्या गेल्या आहेत। कलेक्टर महोदयांनी लगेच त्यावर अंमलबजावणी म्हणून येत्या 1-2 दिवसातच ते करण्याचं ठरवलं। तहसीलदार महोदय सुद्धा रात्रीपासून इथं जागी होते। गावकऱ्यांना मी एवढंच आवाहन करेल की घाबरून जाऊ नये, फार त्यासाठी काही होणार नाही, पण आपण उपाययोजना म्हणून ते येणाऱ्या 1-2 दिवसातच करण्यात येतील। विदर्भ न्यूज ब्युरो, तिवसा।